नमस्कार मित्रांनो, जॉब सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, शासनामार्फत इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, बूट व सॉक्स दिले जाणार आहेत। त्यासाठी शासनामार्फत निधी देखील वितरित करण्यात आलेला आहे। कोणत्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल हे आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा। चॅनलवर का जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तुमचे जर का काही प्रश्न असतील तर व्हिडिओला कमेंट करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आमच्या टेलिग्राम चॅनलवरती देखील जॉईन व्हा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पाहू शकता मित्रांनो, या ठिकाणी राज्य शासनाच्या मोफत गणवेश, बूट व पायमोजे योजनेअंतर्गत निधी वितरित करण्यासंदर्भातचा 17 मे 2024 रोजीचा हा शासन निर्णय। मित्रांनो, केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमाअंतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता 1ली ते इयत्ता 8वी मधील शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र्य रेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो। तसेच सन 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून प्रस्तुत योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेवरील पालकांच्या मुलांना देखील देण्याबाबतचा निर्णय दिनांक 6 जुलै 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे। केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमाअंतर्गत मोफत गणवेश योजनेकरिता निर्धारित केलेल्या प्रति गणवेश 300 रुपये याप्रमाणे राज्य शासनाने सुद्धा 2 गणवेशाकरिता 600 रुपये प्रति विद्यार्थी रक्कम निश्चित केली आहे। मोफत गणवेश योजनेप्रमाणे शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता 1ली ते इयत्ता 8वी मधील सर्व विद्यार्थ्यांना सन 2023-24 पासून दरवर्षी 1 जोडी बूट व 2 जोडी पायमोजे यांचा लाभ शाळा व्यवस्थापन समितीमार्फत देण्यात येत आहे। याकरिता प्रति विद्यार्थी 170 रुपये इतकी रक्कम निश्चित करण्यात आली आहे। मित्रांनो, सन 2024-25 या आर्थिक वर्षाच्या लेखानुदानाच्या पार्श्वभूमीवर वित्त विभागाने दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने सद्यस्थितीत सदर योजनेच्या अर्थसंकल्पित तरतुदीपैकी 50% म्हणजेच 8,500 लक्ष इतका निधी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेस उपलब्ध करून देण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे। सदर शासन निर्णय पाहण्यासाठी महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे।